हॅलो, नमस्ते. कसे काय आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक खूप कठीण असा कॉमेंट आहे, म्हणजे अवघड आहे उत्तर द्यायला. त्याला तुम्हाला काय वाटते तर तुम्ही पण कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं. एक आपले सबस्क्रायबर विचारतात, त्यांचं लग्न झाल्यावर त्यांना एक मुलगी झाली आणि मुलगी 6 महिन्याची असताना त्यांची बायको मुलीला आणि त्यांना सोडून गेली तर ठीक आहे. आता त्या गोष्टीला 5 वर्ष झालेली आहेत आणि आता ती ह्यांना सारखं कॉन्टॅक्ट करतीये, माझं चुकलं, आता आपण परत एकत्र राहू, परत अशी माझी चूक होणार नाही वगैरे सारखं माफी मागत असते. ते विचारतात काय करायचं. आता हा प्रश्न बघा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मी उत्तर देताना ह्या प्रश्नाला असं करते, मी तुमचे जागी राहून मी काय केलं असतं हे सांगणार आहे. तुम्ही काय करायचं हे तुम्हाला सोडलेलं आहे. आधी पहिलं बघा, कुठल्याही नवरा बायकोमध्ये एकत्र राहताना, एकत्र आपण संसार करायचा म्हणजे विश्वास पाहिजे एकमेकांमध्ये. पहिला विश्वास पाहिजे, ट्रस्ट म्हणतो आपण, तो पाहिजे. जबाबदारी घ्यायला यायला पाहिजे. आता ओके, लग्नानंतर झालं, मुलगी झाली, ती 6 महिन्याची असताना ती तुम्हाला काही न सांगता न कळवता निघून जातीये. तुम्ही पोलीस केस करता, हे करता, कळते, मग ती सांगते नाही मला इथेच राहायचं आहे ह्या माणसा, आणि ते माणसाला ऑलरेडी लग्न झालेलं होतं, तरीही त्याच्याबरोबर राहते आणि 5 वर्षानंतर परत तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. म्हणजे तुम्ही एक, म्हणजे बघा, विश्वास होता का संसारात? विश्वास नाही. जबाबदारी होती का? एवढेसे 6 महिन्याचे स्वतःचे मुलाला ती सोडून गेलेली आहे. म्हणजे ममता नावाचा काहीतरी गुण तिचेत आहे का, हा विचार करा. आणि नो डाऊट तुमची आई होती, त्यामुळे आईनं बघितलं थोडे दिवस, नंतर आईचं देहांत झालं. तुमची बहीण आली, बहीण म्हणाली मुलीला मी घेऊन जाते, मी सांभाळते माझे मुलीसारखं म्हणून. आणि तुमच्या मुलीचं पण नशीब, तुमचे बहिणीला काही मूलबाळ नव्हतं, त्यामुळे ती तिला आपले मुलीसारखी सांभाळायला लागली. आणि तुम्हालाही सांगितली, दादा तुला कधी यायचं आहे ये, तिला भेट, तुझी मुलगी आहे पण मी माझे मुलीसारखं तिला सांभाळते, तिचं शिक्षण सगळी लग्नापर्यंत सगळी जबाबदारी मी घेते, तू काही काळजी करू नकोस. एवढं तुमची बहीण तुम्हाला पाठीशी राहून बोलली. हे बघा किती नशीबवान तुम्ही. असेल बायकोन तसं केलं असेल, पण बाकी सगळी आई असेल, बहीण असेल, तुम्हाला चांगली माणसं पण भेटलेली आहेत. हे एक बाजू झाली. आता तुमचा प्रश्न आहे, आता तिला जाणवले म्हणून ती म्हणतीये आता मी येणार आहे परत, आपण पहिलेसारखं एकत्र राहूया, जे काही झालं तर सगळं विसरून जाऊया म्हणून म्हणतीये. चूक झाली म्हणतीये, मला पश्चाताप झालेला आहे म्हणतीये, मला माफ करा म्हणतीये, सगळं ठीक आहे. पण हे बघा, असल्या गोष्टी माफ करणं एवढं सोपं आहे का? तोंडानं माफ केलं म्हटलं तरी कायम तुम्ही तिच्या बरोबर राहणार म्हटल्यावर तुमचे मनात कुठेतरी सारखं असं केली ही हा विचार येणार का नाही, विचार करा. आपण आफ्टरऑल आपण माणसं आहोत. आणि एकदा एवढेसे छोटे मुलीला सुद्धा सोडून गेलेली ती परत जाणार नाही, हे कशावरनं? ओके, ते माणसाला त्याचा इंटरेस्ट कमी झाला असेल, तो त्यांना लक्ष द्यायचं बंद केलं असेल म्हणून ती आता
तुमच्याकडे यायचा प्रयत्न करते. उद्या आणि कोणी सापडलं, तिला भेटला, ती जाणार नाही ह्याची गॅरंटी आहे का तुम्हाला? ती एक गोष्ट. त्याच्याशिवाय तुमच्या मनात विचार येणार नाही का, हा हिनं असं केलं, हे कुठेतरी येणार आहे का नाही? एवढं मोठं मन आहे का आपला? म्हणजे ह्या विषयात म्हणते मी. एवढा 5 वर्ष ती बाई जातीये बाहेर, कोणाबरोबर तर राहतीये, आणि आता येऊन म्हणतीये राहूया आपण, मला माफ करा, चुकलं माझं. तुमच्या मनात पुढे कधी विचार येणार नाही का, ही असं वागली का वागली, किंवा अमुक? मग पहिल्यासारखं व्यवस्थित राहील का हो संसार? आणि प्रॉब्लेम का येणार नाहीत? नो डाऊट तुम्ही म्हणता आज तुमची परिस्थिती तेव्हाच्यापेक्षा खूप चांगली बदलली आहे, सगळं तुमची परिस्थिती बदलली आहे म्हणून ती येत असेल. नाही कशावरनं? तुमच्याकडचं काही घेऊन गोळा करून जाणार नाही कशावरनं? मला कसं वाटते तर मी बोलतेय. त्यामुळे मला वाटते मी तुमचे जागी असते तर नाही, मला माफ करते, ह्या गोष्टीत माफ करता आलं नसतं. मी असा विचार केला असता, ओके मी एकटा आहे, आनंदी आहे, खुशीत आहे, आणि पुढचे सगळे गोष्टीला मुलगी आहे आणि बहीण सांभाळतीये, त्यामुळे तोही मला काही प्रश्न नाही. कधी सुट्टीच्या दिवशी जातो, भेटतो, तिला काय हवं तर घेऊन देतो, एन्जॉय करतो. मग परत कशाला त्रासात पडायचं का? म्हणजे एकदा विश्वास निघाला, विश्वास गेला म्हणजे सर्व काही संपलं, सर्व काही संपलं. पैसे बाकी सगळं जरा कमी असलं तरी चालते, विश्वास, प्रेम एकमेकांना जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे शेवटी तुम्ही काय करायचा हा तुमचा प्रश्न आहे का? म्हणजे ह्या गोष्टीत मी किती तुम्हाला मार्गदर्शन करीन हे मला माहित नाही, म्हणून मी म्हटलं मी ओके, मी तुमचे जागी आहे, हे विचारांना मी विचार करून तुम्हाला उत्तर देते. का म्हणजे मी कोणालाही उत्तर देताना, गाईड करताना मला वाटते तर ऑनेस्ट असायला पाहिजे. नुसतं सांगायचं म्हणून आवडावं दुसऱ्याला म्हणून सांग योग्य नाही येतं. त्यामुळे मी असते तर मला शक्य झालं नसतं. 5 वर्ष जी व्यक्ती आपल्याला सोडून, त्या छोट्याशा मुलीला सोडून गेलेली आहे, आणि हे बघा आपले माणसाचे स्वभाव कम्प्लीट कधी बदलत नाहीत, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते 100%. आणि मोठं झाल्यावर तर बदलणं शक्यच नाहीये. त्यामुळे एकदा एवढं सगळं केलेली स्त्री परत अगदी व्यवस्थित ती तोंडानं गोड गोड बोलतीये म्हणून तुम्ही किती विश्वास ठेवू शकता? त्यामुळे मी तर विश्वास ठेवला नसता. मी म्हटलं असतं माझं मी एकटा राहतो, सुखानं राहतो, अगदी आनंदानं राहतो, आणि मुलगी आहे त्यामुळे तोही काही प्रश्न नाहीये. बहीण तर तिला आपले मुलीसारखी व्यवस्थितपणे बघतीये, त्यामुळे ती काही काळजी नाहीये मला. मग कशाला उगीच आणि प्रॉब्लेम्स वाढवून घ्यायला पाहिजे? आणि आपल्या आयुष्यात का नाही हो, कितीतरी वेळेला आपण होऊन प्रॉब्लेम्स ओढून घेतो आपले जवळ, आपण होऊन घेतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे तुम्ही क्लिअर कट तिला सांगा, 5 वर्षापूर्वी तू गेलेली आहेस तेव्हाच आपलं सर्व काही संपलेलं आहे. तुला पूर्ण ह्यातनं मोकळं व्हायचं असलं की हवं ते डायव्होर्सला घाल, आपण म्युच्युअल ना डायव्होर्स घेऊया. ते ताई तुम्ही म्हणता बा तुमची परिस्थिती आता चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, आणि तुम्हाला असं वाटत असलं ओके तिला खायला प्यायला नाहीये तर तिचं
ते तुम्हाला काय शक्य आहे तेवढी अमाऊंट तिला द्या आणि रिकाम व्हा. का म्हणजे विश्वास एकदा तुटला का नाही, बघा काच आहे ती, फुटलेली काच आपण परत जोडू शकत नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे. हॅव ए गुड डे.